कुंभ राशीसाठी सुवर्ण काळ, जुलैचा शेवटचा आठवडा आणि येणारा काळ. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. आशा करते सगळे स्वस्त असाल, मस्त असाल आणि महत्वाचं म्हणजे स्वामींच्या सेवेत रममाण असाल. ज्योतिष शास्त्रानुसार जुलैचा हा शेवटचा आठवडा कुंभ राशीच्या लोकांसाठी केवळ एक सर्वसाधारण काळ नसून तब्बल अनेक वर्षानंतर जुळून येणारा एक अत्यंत दुर्मिळ आणि शक्तिशाली राजयोग आहे. जर काही महिन्यात तुमचे काम अगदी शेवटच्या टप्प्यात येऊन बिघडत असेल किंवा तुमचे हक्काचे पैसे अडकून पडले असतील, तर हा व्हिडिओ तुमच्या आयुष्याला योग्य ती दिशा दाखवणारा ठरणार आहे. पुढे जाण्यापूर्वी अशाच अचूक आणि शास्त्रोक्त माहितीसाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा आणि स्वामींच्या आशीर्वादासाठी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा जय जय स्वामी समर्थ नक्की लिहा. आता सविस्तरपणे जाणून घेऊया की या परिवर्तनकारी काळात तुमच्या आयुष्यात कोणते 5 मोठे बदल घडणार आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून किंवा काही वर्षांपासून तुम्ही ज्या संघर्षातून जात आहात, ज्या अथंग त्रासाला तोंड देत आहात, मग ती पैशाची चणचण असो, आरोग्याची सतत लागलेली चिंता असो किंवा स्वतःच्याच आरोग्याची किंवा लोकांनी दिलेला मानसिक त्रास असो, आता या सगळ्यांचा हिशोब होण्याची वेळ अगदी जवळ आली आहे. होय, जुलैच्या या शेवटच्या आठवड्यापासून कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी एक अत्यंत शुभ, शक्तिशाली आणि परिवर्तनकारी काळ सुरू होत आहे. आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत की तुमचे शत्रू आणि विरोधक कसे नमोहरम होतील, अडकलेला पैसा परत मिळून नवीन आर्थिक मार्ग कसे उघडतील, कौटुंबिक जीवनात कसा आनंद येईल आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे अशी कोणती एक चूक आहे जी तुम्ही अजिबात करता कामा नये, अन्यथा हा चांगला योग नष्ट होऊ शकतो. सोबतच या काळाचा पूर्ण लाभ घेण्यासाठी एक अतिशय सोपा आणि अचूक उपाय सुद्धा आपण पाहणार आहोत. त्यामुळे ही माहिती शेवटपर्यंत अजिबात सोडू नका. सर्वात आधी आपण बोलूया तुमच्या आर्थिक परिस्थितीबद्दल. गेल्या काही काळात तुम्ही हे नक्कीच अनुभवलं असेल की कष्टाच्या मानाने पैसा हातात टिकत नव्हता. पैसे यायचे पण लगेच कुठेतरी निघून जायचे किंवा तुमचे स्वतःच्या हक्काचे पैसे कुठेतरी अडकून पडले होते. पण आता ग्रहांची बदलती स्थिती तुमच्यासाठी सुवर्ण योग घेऊन येत आहे. या काळात ज्यांनी तुमचे पैसे पूर्वी घेतले होते आणि परत देण्यास टाळाटाळ करत होते, ते स्वतःहून तुमच्याशी संपर्क साधतील आणि तुमचे पैसे परत करतील. ज्या जुन्या कर्जाच्या किंवा EMIच्या ओझ्याखाली तुम्ही दबले गेला होतात, ते कर्ज हळूहळू संपण्यास सुरुवात होईल. व्यापारात नवीन आणि फायदेशीर संधी मिळतील. नोकरीत पगारवाढ किंवा एखादी मोठी पदोन्नती मिळण्याचे प्रबळ योग आहेत. थोडक्यात सांगायचे तर तुमची वर्षानुवर्षे चाललेली आर्थिक कोंडी आता कायमची दूर होणार आहे. पैशानंतर दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपले आरोग्य आणि मानसिक शांतता. कुंभ राशीच्या अनेक व्यक्ती गेल्या काही काळापासून अज्ञात भीती, अस्वस्थता, रात्री झोप न येणे किंवा एखाद्या दीर्घकालीन आजाराने त्रस्त होत्या. शारीरिक थकव्यापेक्षा मनावरचा ताण खूप जास्त होता, पण आता घाबरण्याचे किंवा चिंता करण्याचे काहीही कारण नाही. या शुभ काळात तुमच्या शरीरात आणि विचारांमध्ये एक नवीन चैतन्य, नवीन ऊर्जा निर्माण होईल. जुन्या आजारांवर योग्य उपचार मिळून आराम पडेल. मानसिक ताण आणि डोक्यावरची ओझे पूर्णपणे हलके होईल. जेव्हा मन शांत असतं तेव्हाच माणूस प्रगती करू शकतो आणि हीच शांतता आता तुम्हाला लाभणार आहे. आता आपण वळूया एका अत्यंत संवेदनशील विषयाकडे, तो म्हणजे तुमचे शत्रू आणि तुमचे पाय खेचणारे लोक. कुंभ राशीचे लोक सहसा खूप प्रामाणिक, सरळमार्गी आणि आपल्या कामाशी काम ठेवणारे असतात. पण दुर्दैवाने
हो, दुर्दैवाने तुमच्या याच चांगुलपणाचा अनेकांनी गैरफायदा घेतला. ज्या लोकांनी आजपर्यंत तुम्हाला विनाकारण त्रास दिला, तुमची चेष्टा केली, तुमच्या पाठीमागे कारस्थानं रचली किंवा तुमच्या यशाच्या मार्गात खोटे अडथळे निर्माण केले, आता त्यांची वेळ संपली आहे. आता त्यांच्यावर थेट महादेवाचा न्याय होणार आहे. ज्या लोकांनी तुमचं नुकसान करण्याचा प्रयत्न केला, त्यांना त्यांच्याच कर्माची फळे भोगावी लागतील. समाजात त्यांची नाचक्की होण्याची आणि त्यांचे तोंड काळे होण्याची वेळ आता आली आहे. तुम्हाला आता कोणाशीही भांडायची किंवा वाद घालायची अजिबात गरज नाही. कारण वेळ आणि निसर्ग स्वतः तुमचा बदला घेणार आहे. तुमचे विरोधी स्वतःहून तुमच्या समोर माघार घेतील. हो, बरोबर ऐकलं तुम्ही. विरोधी स्वतःहून तुमच्या समोर माघार घेतील. कौटुंबिक सुखाबद्दल बोलायचे झाले तर हा काळ तुमच्या घरातील संपूर्ण वातावरण बदलून टाकेल. घरातील नकारात्मक ऊर्जा पूर्णपणे नष्ट होऊन तिथे सुख, शांती आणि समृद्धीचे वातावरण तयार होईल. विनाकारण होणारे कौटुंबिक वाद आता थांबतील. जर तुमच्या मुलांच्या करिअरमध्ये, अभ्यासात किंवा लग्नामध्ये काही अडथळे येत असतील, तर ते सर्व अडथळे आता देवाच्या कृपेने दूर होतील. घरात एखादे मंगल कार्य किंवा खूप मोठी आनंदाची बातमी मिळण्याचे प्रबळ योग जुळून येत आहेत. परंतु मित्रांनो, या सगळ्या चांगल्या गोष्टी घडत असताना एक अत्यंत महत्वाची चेतावणी तुम्ही मनावर कोरून ठेवली पाहिजे. हा राजयोग तुमच्या आयुष्यात पूर्णपणे फलद्रूप व्हावा आणि टिकून राहावा यासाठी तुम्हाला एक नियम कडकडीत पाळायचा आहे. तो नियम म्हणजे तुमच्या यशाबद्दल, तुम्हाला मिळणाऱ्या पैशाबद्दल किंवा तुमच्या भविष्यातील योजनांबद्दल कोणाशीही, अगदी जवळच्या माणसाशीही चर्चा करू नका. विशेषतः ज्या लोकांच्या नावाची सुरुवात स, म किंवा व या अक्षरांवरून होते, अशा लोकांपासून सावध राहा आणि त्यांच्याशी तुमचे बिझनेस प्लॅन्स किंवा गुप्त गोष्टी अजिबात शेअर करू नका. अनेकदा आपण उतावीळ होऊन किंवा उत्साहाच्या भरात आपल्या योजना इतरांना सांगून टाकतो, पण यामुळे वाईट नजर लागते आणि लोक तुमच्या मार्गात पुन्हा अडथळे निर्माण करतात. जर तुम्ही तुमचे विचार गुप्त ठेवले नाहीत, तर हा शुभ राजयोग निष्फळ ठरू शकतो. म्हणूनच लक्षात ठेवा, काम आधी पूर्ण करा आणि बोला नंतर. शेवटी हा सुवर्ण काळ तुमच्यासाठी अधिक लाभदायक आणि फलदायी व्हावा यासाठी शास्त्रानुसार एक अत्यंत सोपा पण अतिशय प्रभावशाली उपाय आवर्जून करा. हा उपाय तुम्हाला येत्या शनिवारी किंवा मंगळवारी सूर्यास्तानंतर करायचा आहे. एका दिव्यामध्ये मोहरीचे तेल घ्या आणि त्यात थोडे काळे तीळ टाका. हा दिवा पिंपळाच्या झाडाखाली किंवा जवळच्या महादेवाच्या मंदिरात शांतपणे प्रज्वलित करा. दिवा लावल्यानंतर तिथे बसून किंवा उभे राहून पूर्ण श्रद्धेने 11 वेळा ओम नमः शिवाय किंवा जय शनिदेव या मंत्राचा जप करा. हा छोटासा उपाय तुमच्या आयुष्यातील सर्व उरलेली नकारात्मकता काढून टाकेल आणि महादेवाचा तसेच शनिदेवाचा पूर्ण आशीर्वाद तुम्हाला मिळवून देईल. तर कुंभ राशीच्या माझ्या मित्रांनो, आत्मविश्वासाने पुढे जा, मेहनत करा आणि गुप्तता पाळा. तुमच्या आयुष्यातील या नवीन आणि सुंदर अध्यायासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. पुन्हा एकदा आठवण करून देते, जर माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. स्वामी समर्थ महाराज तुमच्या जीवनात सुख, समाधान, समृद्धी आणि भरभरून यश देतील. धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ सोबत.